नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। तर आज आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची। अगदी सविस्तर व स्टेप बाय स्टेप मी सगळं दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी संपूर्ण जी कटोरी वाढवायची ती आपण पहिले मार्किंग करून घेते व मग तुम्हाला दाखवते कटोरी कशी वाढवायची। तर आपल्या चॅनलवर असेच ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊज पेपर कटिंग सर्व काही दाखवले जातात। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला। तर ह्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवू शकता। ह्याप्रमाणे तर चला मी पहिले 1.5 इंच वाढवून घेते। व इथूनही 1.5 इंच वाढवून घेते। तर पुढच्या गळ्याहून फक्त अर्धा इंचपेक्षाही कमी 3 रेषावर मार्किंग करून घेणे व इथून येथे गोलाकारमध्ये जोड द्यायचा आहे। व इथून येथे जोड द्यायचा आहे अशा प्रकारे। व त्या टोकापासून जिथे आपण 1.5 इंचाचे मार्किंग केलेले आहे दोन्ही साईडला, त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मध्य काढून घ्यायचा आहे। व इथूनही 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून इथे जोड देणे। जोड देताना नेहमी दोन्ही बाजू समान आहे का चेक करूनच मग जोड द्यावे। हे बघा, इथेही 5 वर 1 पॉईंट आलेला आहे व तिथेही 5
छान आलेली आहे. कटोरी व्यवस्थित आल्यामुळे आपला ब्लाऊजही छान येतो. तर मी तुम्हाला दाखवत आहे किती छाती साईजला किती टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर मी इथे 28 ते 30 इंचच्या छाती साईजला 2 इंच उंची ठेवायची व रुंदी आहे ती 1.5 इंच ठेवायची. रुंदी कमी करू नये. तर 32 ते 36 साईजला 2.5 इंच टक्स पॉईंट उंची ठेवावी व 1.5 इंच रुंदी ठेवावी. तर 38 ते 44 3 इंच टक्स पॉईंट ठेवावा व रुंदी 1.5 इंच ठेवावी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.